हॅलो, हंग्री माइंड रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी घेऊन आली आहे एक स्पेशल डिश, ती म्हणजे कचोरी बॉल्स. कचोरी म्हटल्यावर सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटतं. चला पाहूया यासाठी लागणारे साहित्य. इथे मी ओवा घेतलेला आहे, अर्धी वाटी मूग डाळ घेतलेली आहे, 1 वाटी मी मैदा घेतलेला आहे, त्यानंतर थोडंसं मी इथे धने घेतलेले आहे, बडीशोप आणि जिरे घेतलेले आहे. त्यानंतर आपण एका पातेल्यामध्ये ही अर्धा वाटी मूग डाळ घेतलेली होती, ती आपण स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे 2 ते 3 टाइम. त्यानंतर आपण ही डाळ 2 ते 3 तासासाठी भिजवून ठेवणार आहोत. त्यानंतर इथे आपण मसाला बनवून घेऊया. त्यासाठी मी गॅसवर एक कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये आपण थोडेसे धने टाकून घेणार आहोत. त्यानंतर आपण त्यामध्ये बडीशोप टाकणार आहोत. आणि नंतर आपण त्यात जिरे टाकणार आहोत. हे आपल्याला चांगलं खरपूस होईपर्यंत आपल्याला ते भाजून घ्यायचं आहे. आणि एकदम कमी गॅसवर हे भाजायचं आहे, कारण ते लवकर जळतं. त्यामुळे एकदम कमी गॅसवर ते भाजायचं. ते खमंग भाजून झालं दिसतंय तुम्हाला, बरोबर हे खमंग भाजलेलं आहे. त्यानंतर आपण हे मिक्सरला वाटून घेणार आहोत. अशा प्रकारे वाटून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता, मी असं थोडंसं रवाळ भरडच केलेली आहे, त्याची जास्त बारीक नाही केलेली. त्यानंतर ही आपली डाळ भिजून झालेली आहे, त्याला आपण मिक्सरमध्ये वाटून घेऊयात. ही डाळ पण आपल्याला थोडीशी म्हणजे जास्त बारीक पेस्ट नाही बनवायची आहे, थोडं जाडसरच आपण वाटून घ्यायचं. हे इथे मी वाटलेली आहे डाळ, तुम्ही बघू शकता. मी जास्त बारीक नाही केलेली. त्यानंतर मी एक कढई घेतलेली आहे, त्यामध्ये आपण आवश्यकतेनुसार तेल टाकून घ्यायचं आहे. आता हा आपण कचोरीमध्ये भरण्यासाठी मसाला बनवून घेऊया. त्यानंतर याच्यामध्ये आपण जो पहिले धने, जिरे आणि बडीशोपचा जो मसाला बनवला होता तो टाकून घ्यायचा यामध्ये तेलामध्ये. हा चांगला भाजून घ्यायचा. त्यानंतर आपण जे डाळ वाटलेली होती मिक्सरला, ती आपण यामध्ये टाकून घेणार आहोत. त्यानंतर आपण ते मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित. त्यानंतर आपण त्याच्यात लाल तिखट टाकायचं आहे. त्यानंतर हळद, त्यानंतर थोडंसं आमचूर पावडर पण टाकून घ्यायची आहे. त्यानंतर हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तुम्हाला कसं समजेल की हा आपला मसाला तयार झालेला आहे? तो आपोआप असा घट्ट होणार आणि असा कोरडा होईल, तेव्हा तुम्ही समजून घ्यायचं की आपला मसाला तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता, इथे आपला हा कचोरीचा मसाला तयार आहे. तुम्ही बघू शकताय किती कोरडा असा झालेला आहे, बरोबर. चला, त्यानंतर आपण पीठ मळून घेऊया. इथे मी 1 वाटी मैदा घेतलेला आहे, त्यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकून घेणार आहोत. आणि त्याच्यामध्ये आपण थोडासा ओवा टाकायचा चवीसाठी. हा थोडासा हातावर असा चोळून टाकायचा, त्याच्यामुळे त्याची छान टेस्ट येते. त्यामध्ये थोडंसं मोहन टाकायचं आणि हे छान पीठ आपण मळून घ्यायचं. हे पीठ आपल्याला थोडं घट्ट मळायचं आहे, पातळ नाही करायचं. तुम्ही बघू शकता, अशा प्रकारे पीठ मळून घ्यायचं.
त्याला 5 ते 10 मिनिटासाठी बाजूला ठेवायचं. त्यानंतर आपण हे मसाल्याचे असे बॉल्स बनवून घेऊया. इथे आपले बॉल्स पण बनवून तयार झालेले आहेत. त्यानंतर आता आपण कचोरी बनवून घेऊया. इथे मी थोडंसं पीठ घेतलेलं आहे. त्याची आपण थोडीशी पुरी अशी लाटून घेऊया. इथे आपली ही पुरी लाटून झालेली आहे, तुम्ही बघू शकता. त्यानंतर हा आपला मसाला त्यामध्ये असा बॉल ठेवायचा आणि याला असं बंद करून घ्यायचं आणि त्याला एक असा बॉलचा शेप देऊन घ्यायचा. एक्स्ट्रा जे ते वरचं पीठ असेल ते काढून घ्यायचं आणि याला पूर्ण प्लेन करून घ्यायचं. इथे आपले कचोरी बॉल तयार झाला, तुम्ही बघू शकता. अशाच प्रकारे आपण पुन्हा एकदा मी तुम्हाला दाखवते कसं आपण करणार आहोत ते बॉल. अशा प्रकारे करायचा हा बॉल आपण. तर इथे आपले बॉल आपण करून घेतलेले आहे. त्यानंतर मी इथे एक साईडला कढईमध्ये तेल टाकून तापायला ठेवलं होतं. आपलं तेल तापल्यावरती आपण हे कचोरी बॉल्स त्यामध्ये सोडून घ्यायचे. आणि इथे गॅस आपण मीडियमच ठेवायचा आहे, जेणेकरून आपले बॉल्स आतून पण शिजतील व्यवस्थित. असे आपल्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे आहे ते. तुम्ही बघू शकता आपल्या कचोरीचा कलर चेंज झालेला आहे. बघा आपली कचोरी इथे तळून झालेली आहे. आपण याला आता प्लेटमध्ये काढून घेऊया. आपले कचोरी बॉल्स तयार आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा आणि तुम्ही सुद्धा ही घरी ट्राय करून बघा. अशाच नवनवीन स्वादिष्ट आणि रुचकर रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या हंग्री माइंड रेसिपीज या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा.